नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत बटर चीज स्पेशल मसाला डोसा. हॉटेल स्टाईल चमचमीत आणि क्रिस्पी मसाला डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम अचूक आणि परिपक्व डोसा बॅटर तयार करून घ्यायचा आहे. 7 ते 8 लोकांसाठी मसाला डोसा बनवण्याकरिता इथे मी 1 किलो रेशनचा तांदूळ भिजू घालण्यासाठी घेतलेला आहे. ज्यामध्ये 1 किलो तांदूळ भिजू घालण्यासाठी 1.5 पावशेर उडीद डाळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. यानंतर यामध्येच 1 वाटी म्हणजे 100 ग्रॅम हरभरा डाळ देखील उडीद डाळ आणि तांदळामध्ये ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर हरभरा डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ भिजू घालण्यासाठी छान मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये 2 ते 3 लिटर पाणी ॲड करायचं आहे आणि यावरती ताट झाकून 5 ते 6 तासांसाठी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहे. 5 ते 6 तासानंतर आपली डाळ आणि तांदूळ छान प्रकारे भिजलेले आहे. आता ही भिजलेली डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे. परिपक्व आणि अचूक मसाला डोसा बनवण्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ अशा प्रकारे बारीक करून घ्यायचा आहे. भिजत घातलेली डाळ आणि तांदूळ सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आता यावरती ताट झाकून 4 ते 5 तासांसाठी हे बॅटर झाकून ठेवायचं आहे. 4 ते 5 तासानंतर आपलं डोसा बॅटर छान प्रकारे रेडी झालेलं आहे. आता या बॅटरमध्ये 3 चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. पण बघू शकताय हे बॅटर एकदम छान फुगलेलं आहे आणि पीठ आंबलेलं आहे. त्यानंतर मसाला डोस्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला 2 ते 3 उकडलेली बटाटी अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहेत. उकडलेला बटाटा बनवण्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. बटाटा फ्राय बनवण्यासाठी आपल्याला एक मोठा कांदा देखील बारीक कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गरम कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करायचं आहे आणि चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे. हा कांदा तेलामध्ये छान लालसर रंग येईपर्यंत परतायचा आहे. यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आहेत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करायची आहे. मिरच्या आणि कोथिंबीर तेलामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे आणि 1 चमचा हळद देखील टाकायची आहे. यामध्येच 3 ते 4 कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत व त्यानंतर कढईमध्ये उकडून घेतलेला बटाटा परतण्यासाठी टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि हा बटाटा छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवरती डोसा पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. डोसा पॅनमध्ये थोडंसं पाणी शिंपून तयार केलेलं डोस्याचं बॅटर एका पेल्यामध्ये घेऊन तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे बॅटर मसाला डोसा बनवण्यासाठी तव्यामध्ये अशा प्रकारे गोल पसरून घ्यायचं आहे आणि या डोस्यावरती 1 ते 1.5 चमचा बटर टाकून घ्यायचं आहे. बटर टाकल्यानंतर यावरती 1 चमचा शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे. डोस्याला शेजवान चटणी लावल्यामुळे डोसा चवीला एकदम टेस्टी आणि स्पायसी होतो. शेजवान चटणी लावून झाल्यानंतर डोस्यावरती 1 मोठा चमचा बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि हा टाकून घेतलेला बटाटा डोस्याला छान पसरून घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं चीज खिसून टाकायचं आहे. डोस्यावरती चीज खिसून टाकल्यामुळे डोसा एकदम हॉटेलसारखा टेस्टी आणि परिपक्व होतो. तुम्ही बघू शकताय हॉटेल स्टाईल बटर चीज मसाला डोसा खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे.
मसाला डोस्याची ही परिपक्व रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.